हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी पावशर ही कारली घेतलेली आहेत. तर ही कारली आपल्याला काय करायचे, स्वच्छ धुवून घ्यायची पाण्याने. मैत्रिणींनो, खूप छान रेसिपी आणि झटपट होणारी आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा. तर कारली बघा मी स्वच्छ ही धुवून घेतलेली आहे पाण्याने, पाहू शकता तुम्ही. तर कारले आपल्याला काय करायचे, वरचे हे जरा जरा काटे आहेत ना थोडे थोडे, ते काढून घ्यायचे. जास्त काही काढायचे नाही, थोडे थोडेच काढून घेणार आहे मी. अशा पद्धतीने बघा. तर सर्व कारल्याचे मी हे वरचे काटे काढून घेतलेले आहेत. शिरा असतात त्या काढायला लागतात. त्या जर नाही काढल्या तर कारलं कसं जरा कडू होतं, त्याच्यामुळे त्या काढून टाकायच्यात आपल्याला. आणि पुढचं मागचं असं टोक कापून मध्ये असा कट देऊन आपल्याला कारलं हे कापून घ्यायचे. छोटे छोटेच फोडी करणार आहे मी, मोठे फोडी करणार नाही, म्हणजे कारलं आपलं शिजायला झटपट होतं. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कारलं चिरून घ्यायचे, हे बारीक बारीक तुकडे. तुम्ही ह्याच्या मोठे मोठे पण तुकडे करू शकता किंवा असे चकल्या करून पण करू शकता, पण मी अशा पद्धतीने तुम्हाला आज दाखवणार आहे करून. खूप झटपट होती ही रेसिपी मैत्रिणींनो. सकाळच्या टिफिनला घाई गडबडीमध्ये झटपट होणारी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. आणि चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि कारलं कसं मैत्रिणींनो खायला आपल्या शरीराला खूप चांगलं असतं, त्याच्यामुळे असं अधूनमधून ही भाजी कारल्याची करीत जा तुम्ही. तर कारलं सर्व माझं चिरून झालेलं आहे बघा. ते एका बाउलमध्ये आपल्याला हे कारलं सर्व टाकून द्यायचे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो, ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे. कारल्यामध्ये 1-1.5 चमचा मी मीठ टाकून घेते. त्यानंतर 1 चमचा मी हळद टाकून घेणार आहे. आणि हे कारलं चांगलं चोळून घ्यायचे आपल्याला. असं चोळून मीठ आणि हळद छान त्याला लागली पाहिजे अशा पद्धतीने. तर हे 5 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचे. कसं पाणी सुटतं कारल्याला मिठाने. तर इथे मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेत बघा. कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून. लसूण घेतलेला आहे. आणि हे कांदा आपल्याला छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा पद्धतीने. मैत्रिणींनो, तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी केली आहे का कारल्याची? मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन केली तर व्हिडिओ संपल्या लगेच करायला घ्या. खूप झटपट होती आणि चविष्ट होती. तर इथे मी सर्व बघा कांदे चिरून घेतलेले आहे, टमाटा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर लसूण सर्व चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, हे कारल्याला मी हळद मीठ लावून ठेवलेलं ना, तर ते काय करायचं आता धुवून घ्यायचे स्वच्छ पाण्याने. आपल्याला 2-3 पाण्याने आपल्याला हे कारलं स्वच्छ धुवून घ्यायचे, म्हणजे त्याच्यातला कडवटपणा निघून जातो. चांगलं चोळून धुवायचे अशा पद्धतीने. तर छान मी हे धुवून घेतलेले पाहू शकता. तर आता आपल्याला गॅस कवळायचे. इथे गॅस पेटून घेणार आहे मी आता. आणि त्यानंतर कढई ठेवून घ्यायची आपल्याला. कढई गरम झाल्याच्यानंतर तेल टाकून घेते मी. एक साधारण 1.5 पळी इथे मी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. कारल्याच्या भाजीला कसं तेल थोडं जास्तच लागतं, म्हणजे भाजी खूप छान अशी चमचमीत होती. 1 चमचा मोहरी टाकून घेतली बघा. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे आपल्याला 1 चमचा. जिरं पण छान फुलल्याच्या नंतर लसूण टाकून घेऊया. भरपूर सारा लसूण मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून देणार आहे. तुम्ही लसूण ठेचून पण टाकू शकता किंवा लसणाची पेस्ट करून पण टाकू शकता. त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले ते टाकून द्यायचेत आपल्याला. कांदा चांगला तेलावर परतून घ्यायचे बघा. जास्त काही साहित्य लागत नाही मैत्रिणींनो ह्याला. घरच्या साहित्यामध्येच ही रेसिपी मस्त होऊन जाते अशी चटपटीत कारल्याची. त्यानंतर टमाटर टाकून घ्यायचे. थोडा कांदा आपला परतल्याच्या नंतर 1 मीडियम साईजचा टमाटा मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलाय. आणि कांदा टमाटा छान तेलावर परतून घ्यायचे बघा, मऊ होईस्तोवर असा.
पाहू शकता इथे छान मऊ झालेला आहे कांदा टमाटा आपला। त्यानंतर 1 चमचा आपल्याला इथे हळद टाकून घ्यायची। हळद टाकून झाल्यानंतर इथे मसाला टाकायचा आहे बघा। बेडगी मिरची पावडर कलरची 1 चमचा मी टाकलेला आहे। त्यानंतर किचन किंग मसाला 1 चमचा टाकलेला आहे, म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येते त्याने। 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकला आहे। मसाले मैत्रिणींनो तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता। तिखट कसं कोणाला किती लागतं काय त्याप्रमाणे तुम्ही मसाले इथे टाकू शकता। तर हे छान परतून झालेलं आहे आपलं। त्यानंतर आपल्याला इथे कारल्याचे तुकडे टाकायचे आहेत बघा। मी कारलं कापून घेतलेलं ते टाकून दिले आणि कारलं आपल्याला हे मसाल्यासोबत छान परतून घ्यायचे अशा पद्धतीने। त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, मी अद्रक घेतलेलं आहे थोडं। अद्रक आपल्याला जरा किसणीने वरून टाकायचे। अद्रकनी कसं मैत्रिणींनो खूप छान टेस्ट येते आणि पोटाला अद्रक चांगलंच असतं। तर भाज्यांमध्ये थोडं का होईना अद्रक तुम्ही टाकीत जा। अद्रक टाकून झाल्यानंतर छान परतून घ्यायचं 1 मिनिट आपल्याला हे कारलं ह्याच्यावर। पाहू शकता अशा पद्धतीने। त्यानंतर काय करायचं इथे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे मी। मीठ टाकून झाल्यानंतर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचे। पाणी टाकून घेणार आहे 1 ग्लास मी, कारण शिजायला पण लागणार आहे आणि थोडीशी ओलसर आपल्याला ही भाजी बनवायची, एकदम सुकी पण नाही करायची। चिंच घेतलेली आहे, थोडी चिंच टाकून घेऊया आणि थोडासा गूळ घ्यायचा आहे आपल्याला, गूळ पण टाकून घ्यायचा आहे। कसं भाजीला खूप छान टेस्ट येते मैत्रिणींनो, कारण गूळ आणि चिंच तिखट आंबट गोड अशी मस्त टेस्ट येते आणि बिलकुल पण असं म्हणजे आपलं कारलं हे कडू होत नाही, जरा पण खायला खूप छान लागतं। अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा। ते हे सर्व टाकून झाल्यावर छान भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर 5 मिनिट आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे। मीडियम गॅसवर ही भाजी आपल्याला होऊन द्यायची। 5 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी वर खाली छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने। आणि शिजायला बिलकुल पण टाईम लागत नाही, झटपट होणारी आहे, लवकर शिजल्या जाते कारण आपण कारल्याच्या बारीक बारीक फोडी केलेल्या आहेत। त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली बघा भरपूर सारी मी। कोथिंबीर पण छान एकदम मिक्स करून घ्यायची आपल्याला भाजीमध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला 1-2 मिनिटं झाकण ठेवून घ्यायचे भाजीवर। 2 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी आपली चेक करायची आणि शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे बघा। इथे मी 1 चमचा मोठा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे। शेंगदाण्याच्या कूटाने भाजीला खूप छान टेस्ट येते, कारण कारल्याच्या भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट पाहिजेच। तुम्ही ह्याच्यामध्ये खोबरं पण किसून टाकू शकता तुमच्या आवडीवर। हे सर्व छान मिक्स करून झाल्यानंतर 1 मिनिट झाकण ठेवून घ्यायचे। 1 मिनिटाच्या नंतर झाकण परत खोलून आपल्याला भाजीवर खाली करून घ्यायची। मस्त अशी ही कारल्याची भाजी चमचमीत आपली झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही छान अशी खाऊ शकता, एवढी टेस्टी होती। नक्की करून बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने। आणि ही कारल्याची भाजी कोणाला आवडते मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा। व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना नातेवाईकांना तुमच्या शेअर करा। तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन। तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो। आणि एकदा ही भाजी करून बघा, खूप टेस्टी होती। लाईक करायला विसरू नका।